हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 41. सर्वात पहिले तर आपल्याला इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये 4 नॉलेज चेक दिलेले आहे. तर 4 पैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक आपल्याला पाहायचं आहे. तर ते पहिलं नॉलेज चेक आपल्याला 21st सेंचुरी ऑफिस स्किलच्या या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता NGO डोनेशनच्या खालीच आपल्याला इथं पहिलं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट बटनावर क्लिक करा. यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट स्टेप्स विल यू परफॉर्म टू रिप्लेस ॲन इमेज ऑन अ पॉवरपॉईंट स्लाइड म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर राईट क्लिक ऑन द पिक्चर अँड चेंज पिक्चर हे त्याचं उत्तर आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. फ्रॉम व्हिच टॅब विल यू सिलेक्ट अँड अप्लाय अ थीम टू युअर प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर द डिझाईन टॅब आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू हॅव चेंज द प्रेझेंटेशन व्यू इन पॉवरपॉईंट टू ग्रेस्केल. व्हिच ऑप्शन विल यू क्लिक ऑन द चेंज इट टू कलर व्यू अगेन म्हणत आहेत. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बॅक टू कलर व्यू आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. वेन यू सेव्ह अ फाईल ऑन युअर डिव्हाइस ऑर कॉम्प्युटर फ्रॉम व्हेअर कॅन यू ॲक्सेस इट लेटर ऑन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फ्रॉम द सेम लोकेशन व्हेअर यू सेव्ह इट आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी या ॲरोवर इथे क्लिक करा. पार्टनरिंग विथ AI W3 स्कूल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. याच्या खाली जे दिलेलं आहे पहिला प्रश्न, विच की फीचर ऑफ W3 schools allow user to practice coding directly within their lessons म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आहे ट्राय इट युअर सेल्फ एडिटर. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. हाऊ डज W3 schools integrate AI into its coding tutorials म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बाय ऑफरिंग अन AI chatbot टू असिस्ट विथ क्वेश्चन्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झाम येस करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्ण आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला तिसऱ्या नॉलेज चेकसाठी आपल्याला याच्यातनी पार्टनरिंग विथ AI रिसर्च रॅबिट या ॲरोवर इथे क्लिक करा. याच्या खाली आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, व्हॉट इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग रिसर्च हॅबिट फॉर अकॅडमिक रिसर्च म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर आहे इट प्रोव्हाइड अ स्ट्रक्चर समरी ऑफ रिलेव्हंट रिसर्च आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. विच AI ड्रायव्हन फीचर ऑफ रिसर्च रॅबिट इज बिंग डेमॉन्स्ट्रेटेड हिअर म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर सुद्धा ग्राफ अल्गोरिदम फॉर रिसर्च कनेक्शन आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर पाहू शकता आपला तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं नॉलेज चेक म्हणजे चौथं नॉलेज चेक सोडवण्यासाठी पार्टनरिंग विथ AI नोशनवर क्लिक करा. या ॲरोवर इथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौथं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि स्टार्ट करायचं आहे. यामध्ये एकच प्रश्न आहे, विच टेक्नॉलॉजी इनेबल नोशन टू रिस्पॉन्ड क्विकली टू युअर कमांड्स म्हणत आहे. तर याचं उत्तर नॅशनल लँग्वेज प्रोसेसिंग आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंही नॉलेज चेकचा स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. 4ही नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून आपल्याला स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 4 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, बोल्ड इज युजर टू हायलाइट द टेक्स्ट अँड कॅप्चर द रीडर्स अटेन्शन, हेन्स बोल्ड द सिलेक्टेड टेक्स्ट गुडविल ऑर्गनायझेशन गिवन इन द टेम्पलेट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर काय करा म्हटलेलं आहे, याला बोल्ड करा म्हणत आहे. तर या बोल्डवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, यू कॅन ॲड पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन सो दॅट युअर प्रेझेंटेशन लुक्स गुड, हेन्स इन्सर्ट अँड इमेज ऑफ चिल्ड्रन्स इन द गिवन प्रेझेंटेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. आपल्याला काय करायचं आहे, पिक्चर ॲड करायचा आहे. तर कोणताही पिक्चर ॲड करण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर पिक्चर्सवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातून NGO चिल्ड्रन्स पिक्चरवर क्लिक करायचं आहे. याच्यावर करा किंवा याच्यावर केलं तर चालेल. त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे. पाहू शकता आपला प्रश्न इथे सबमिट झालेला आहे ऑटोमॅटिक.
त्यानंतर तिसरा प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा, इट्स इम्पॉर्टंट टू सेव्ह युअर प्रेझेंटेशन व्हेनेवर यू स्टार्ट अ न्यू प्रोजेक्ट ऑर मेक चेंज टू अन एक्झिस्टिंग वन. सेव्हिंग अर्ली अँड ऑफन कॅन प्रिव्हेंट युअर वर्क फ्रॉम बिंग लॉस्ट. हेन्स सेव्ह द प्रेझेंटेशन ॲज अ NGO डोनेशन प्रपोजल, ग्रँट प्रपोजल म्हणत आहेत. तर याचं उत्तर बघा कशा प्रकारे करायचं. याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर इथे सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर याच्यातनी डेस्कटॉप निवडायचं आहे, डेस्कटॉप घ्या आणि याच्यातनी कोणतं एक नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या. त्यानंतर शेवटचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. त्यानंतर बघा, पॉवर पॉईंट प्रोव्हाइड मेनी मोर थीम्स टू द युजर्स अँड यू कॅन चूज द थीम यू लाईक नाऊ फॉर द गिवन प्रेझेंटेशन. चूज द फेसेट थीम म्हणत आहे. तर आपल्याला फेसेट नावाची थीम घेण्यासाठी काय करायचं बघा, डिझाईन टॅबवर जा. डिझाईन टॅबवर गेल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थीम घ्यायची आहे. तर थीम याच्यातून आपल्याला मोरवर जायचं आहे. या मोर बटनावर क्लिक करा आणि याच्यामधून बघा आपल्याला फेसेट नावाची थीम घ्यायची आहे. तर याच्यावर क्लिक करा. तर या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट झालेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला याच्यातनी येस करायचं आहे. तर पाहू शकता आपलं याच्यामध्ये आपलं सिम्युलेशनचे सर्व प्रश्न आपण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा सेल्फ लर्निंगचे 4 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा, आयडेंटिफाय द टेम्पलेट सुटेबल टू क्रिएट अ प्रपोजल फॉर NGO डोनेशन म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ द ॲनिमेशन अप्लाय टू अन ऑब्जेक्ट बाय क्लिकिंग ऑन द डायजस्ट ऑप्शन्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर इफेक्ट ऑप्शन्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल यू लेट यू चेंज द कलर ऑफ द सिलेक्टेड शेप इन MS PowerPoint म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर शेफिल आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू कॅन ऑल्सो क्रिएट अन NGO डोनेशन प्रपोजल इन द ऑनलाईन व्हर्जन ऑफ MS PowerPoint म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ट्रू आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर सर्व सोडवणं झाल्यानंतर एंड एक्झामला क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याच्यातून क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग झाल्यानंतर गायडेड डू इटीवर सेल्फ सोडवायचा. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गायडेड डू इटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बॉक्स विथ द टेक्स्ट 75% ऑफ ह्युमन बॉडी इज वॉटर अँड चेंज इट्स कलर टू रेड म्हणत आहे. तर आपल्याला या नावाला याच्यातनी सिलेक्शन करा. अशा प्रकारे ज्याला 75% दिलेला आहे याला सिलेक्शन करून घ्या व्यवस्थित आणि फॉन्ट कलरमध्ये जा आणि कोणता कलर घ्यायचा आहे, रेड. तर याच्यावर रेडवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. बरोबर आलेलं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट अ ब्लँक स्लाइड युजिंग होम टॅब न्यू स्लाइड म्हणत आहे. तर आपल्याला याच्यातनी नवीन एक ब्लँक स्लाइड घ्यायला सांगितलेलं आहे. तर न्यू स्लाइडवर जा आणि या ब्लँक स्लाइडवर क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. In the given presentation, select the text, Hi, I am Mayuri, me here from slide number 2 and align to the center. Change the font bell empty. Also make it bold using home tab font group म्हटलेला आहे. तर यासाठी बघा काय म्हटलेलं आहे, तर आपल्याला स्लाइड क्रमांक 2 मध्ये जा. 2 मध्ये गेल्यानंतर 2 वर क्लिक करा आणि आय एम मयुरी या नावाला याच्यातनी अशा प्रकारे या प्लेस होल्डरला सिलेक्शन करा. त्यानंतर अलाइन सेंटर करायचा. तर याच्या सेंटर अलाइनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला याचा फॉन्ट कोणता करा म्हणते, बेल एमटी. तर फॉन्टमध्ये जा आणि फॉन्ट याचा बेल एमटी करायचा आहे.
पाहू शकता या ठिकाणी आहे. आणि त्याला काय करा म्हणते बोल्ड, तर यातून आपल्याला बोल्ड करा. अशा प्रकारे तिन्ही त्याला अप्लाय द्यायचं आहे इफेक्ट्स. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. त्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. सिलेक्ट द टेक्स्ट आय हॅव डॅश डॅश इयर फ्रॉम स्लाइड नंबर 3. चेंज इट्स फॉन्ट साइज टू 20 अँड फॉन्ट स्टाईल टू एरियल नॅरो युझिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप म्हटलेला आहे. तर यामध्ये बघा काय म्हणत आहे, स्लाइड क्रमांक 3 मध्ये जा. आय हॅव बॅचलर या नावाला अशा प्लेस होल्डरला इथून सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉन्ट साईज किती सांगितलं 20, तर फॉन्ट साईजमध्ये जा, 20 साईज घ्या. त्यानंतर आपल्याला त्याचा फॉन्ट कोणता करायचा, एरियल नॅरो, तर फॉन्टमध्ये जा आणि याच्यातून आपल्याला एरियल नॅरो हा फॉन्ट घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न लावायचा आहे. इन द गिवन प्रेझेंटेशन सिलेक्ट द टेक्स्ट बेनिफिट ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड अलाइन टू द राईट युझिंग होम टॅब पॅराग्राफ ग्रुप अँड अलाइन राईट म्हणत आहे. तर यासाठी बघा बेनिफिट ड्रिंकिंग वॉटर या नावाला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. सिलेक्शन केलं त्यानंतर याला कोणत्या साईडला अलाइन करायचं आहे, तर राईट साईडला अलाइन करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर पाहू शकता अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला गाइडेड डू इट युअर झाल्यानंतर सेशन कॉम्प्रेशन टेस्ट सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, वेन यू कनेक्ट टू पब्लिक वायफाय युअर डाटा इज ॲट रिस्क, व्हॉट शोल यू यूज टू सिक्युअर इट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर VPN आहे. युअर स्कूल लँड इज डाऊन, व्हिच रिसोर्स कॅन यू स्टील ॲक्सेस फ्रॉम युअर पर्सनल मोबाईल इंटरनेट म्हणत आहे. तर याचं उत्तर पब्लिक वेबसाईट्स आहे. यू रिसीव ॲन ईमेल फ्रॉम युअर टीचर्स डिजिटल ID, हाऊ कॅन यू बी शुअर इट्स ऑथेंटिकेट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर चेक सेंडर डोमेन ऑथॉरिटी आहे. ऑथेंटिसिटी आहे. युअर क्लास नेटवर्क युजर्स वायरलॅन फॉर डेस्कटॉप अँड वायफाय फॉर टेबल्स, व्हॉट इज दिस कॉम्बिनेशन कॉल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे हायब्रिड नेटवर्क. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. यू स्कॅन अ QR कोड ऑन द स्कूल नोटीस बोर्ड टू गेट टाइम टेबल डिटेल्स, विच कम्युनिकेशन मेथड इज दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्टिकल स्कॅनिंग कम्युनिकेशन आहे. त्यानंतर युअर फ्रेंड स्टेप अप प्रायव्हेट ग्रुप चार्ट फॉर प्रोजेक्ट मेंबर्स ओनली, विच बेनिफिट ऑफ नेटवर्किंग इज धिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर सिक्युअर कम्युनिकेशन्स आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विल सेंडिंग कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट युअर इनक्रिप्ट देन फर्स्टली व्हाय म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर टू प्रोटेक्ट फ्रॉम अनऑथराइज ॲक्सेस आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. युअर टीचर युजर्स अ प्रोजेक्टर कनेक्टेड टू द स्कूल नेटवर्क टू डिस्प्ले द लेसन फ्रॉम देअर लॅपटॉप, विच नेटवर्क फीचर एनेबल दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिसोर्स शेअरिंग आहे. टू फ्रेंड्स इन डिफरंट कंट्रीज प्ले द सेम ऑनलाईन गेम ॲट द सेम टाइम, विच टेक्नॉलॉजी सपोर्ट दिस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर रिअल टाईम नेटवर्किंग आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. इफ युअर ISP ब्लॉक्स सर्टेन वेबसाईट, व्हिच टूल कोल्ड बायपास धिस रिस्ट्रिक्शन सिक्युअरली म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर VPN आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला एस करायचा. तर अशा प्रकारे आपलं सेशन इन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 41 कम्प्लिटली सोडवायचं आहे.